विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। भवानगड चिमाजी अप्पांनी वसई मोहिमेच्या वेळी या किल्ल्याची निर्मिती केली। किल्ल्यावर फारसे अवशेष शिल्लक नाहीत। ऐन पावसात 2000 मजुरांनी हा किल्ला बांधला। किल्ला बांधायची निकड लक्षात घेऊन घडीव दगड न वापरता मोठे दगड रचून हा किल्ला बांधण्यात आला आहे। भवानगड किल्ला पालघर येथे स्वच्छता मोहीम राजा शिवछत्रपती परिवार यांनी केली। त्यामध्ये 50 लोकांनी सहभाग घेतला। आता सर्वांनी आपण आहे ना आपल्या परिवाराचं प्रेरणा मंत्र आणि शिवरायांचा ध्येय मंत्र घेणार आहोत। मी म्हणणार आहे, माझ्या मागून तुम्ही सर्वांनी म्हणायचं। आता सुरुवातीला आपण शिवरायांचा प्रेरणा मंत्र घेतोय। सर्वांनी हात जोडायचे आणि मोबाईल सर्वांनी सायलेंट वरती ठेवा। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा साक्षेप, भूमंडळी भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे, शिवरायांचे सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधी जेतो योग, म्हणून साधी जेतो योग, राज्य साधनांची लगबग, राज्य साधनांची लगबग, कैसी केली याहुनी करावे विशेष, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष, या उपरी आता विशेष, काय लिहावे, काय लिहावे, शिवरायांसी आठवावे, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी। आता आपल्या परिवाराचं, राजा शिवछत्रपती परिवाराचं ध्येय मंत्र आपण घेणार आहोत। आजवर मी जगलो स्वहितासाठी, आजवर मी जगलो स्वहितासाठी, मावळा मी लढणार स्वराज्यासाठी, मावळा मी लढणार स्वराज्यासाठी, थेंब थेंब रक्ताची आठवण नाही विसरणार, थेंब थेंब रक्ताची आठवण नाही विसरणार, जिजविला देह ज्यांनी शौर्य गाथा त्यांची गाणार, जिजविला देह ज्यांनी शौर्य गाथा त्यांची गाणार, टिकवूया एकमता मायभूमी साठी, टिकवूया एकमता मायभूमीसाठी, आणूया एक छत्र महान राष्ट्रासाठी, आणूया एक छत्र महान राष्ट्रासाठी, कर्तबगार मी एकनिष्ठ या सुराज्यासाठी, कर्तबगार मी एकनिष्ठ या सुराज्यासाठी, समर्पित मी जागृत देश
देश सेवेसाठी ज्ञानार्जन करुणी जनजागृती करणार गडकोट ही संपत्ती अखंड मी जपणार नरनारी समानतेचा सन्मान मी करणार माता भगिनी समरक्षण मी करणार अन्याय न करेन न होऊ देणार जगेन मी जगवेन दुर्बलाचा आधार करणार व घडवणार जे जे ते सुयोग्य लाथाडणार धिक्कारणार जे जे ते अयोग्य धर्मजात पंथ भेद माणुसकीचा शिवराय नविनीती आहे संदेश क्रांतीचा लोभी मी नसणार कोणत्याही पदाचा मावळा मी असणार शिवशंभूरायांचा सैनिक होऊन लढणार देशहितासाठी घडवणार न घडवणार भ्रष्टाचार मुक्त देशासाठी आचरण सुधारणार जनहितासाठी स्वच्छता मी ठेवणार निरोगी भारतासाठी संस्कृती जपूया समाज परिवर्तनासाठी एक हात मदतीचा दिनबंधूंसाठी शिवपाईक हे मावळे गड किल्ल्यांसाठी राजा शिवछत्रपती परिवार शिवचरणांसाठी राजा शिवछत्रपती परिवार शिवचरणांसाठी राजा शिवछत्रपती परिवार शिवचरणांसाठी आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज भूपती गणपती गजाशिवपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार भूषित सकळ कूळ मंडित राजा श्रिया विराजित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमान योगी श्रीमंत योगी निश्चयाचा महामेरू जाणता राजा पुण्यश्लोक छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महापराक्रमी महातेजस्वी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शिवपुत्र सर्जा छत्रपती श्री 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 संभाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता महामाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय। जिजाऊ साहेबांचा विजय। हर हर महादेव हर हर महादेव। भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम वंदे मातरम। सगळ्यांनी पाया पडून घ्या। नाश्ता झालाय सर्वांनी आपण तिथे सांगू कसं काम करायचं ते सांगतो। जय शिवराय मावळ्यांनो, मी ऋषिकेश रसाळ राजा शिवछत्रपती पालघर परिवार अशी आपली एक संस्था आहे, त्यामार्फत आपण आज आलो आहे किल्ले भवानगड येथे। तर
किल्ले भवानगड याचा मी थोडक्यात तुम्हाला इतिहास सांगतो. किल्ले भवानगड हा एक 1526 मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला. हा एक छोटेखानी किल्ला आहे. वसई परिसरात जे आजूबाजूचे किल्ले आहेत आपण या पालघर जिल्ह्यामध्ये बघतो, त्या किल्ल्यांवरती किंवा इथे दांडाखाडी म्हणून आहे, या दांडाखाडीच्या संरक्षणासाठी म्हणून हा किल्ला बांधला 1526 मध्ये. तर 1526 नंतर पोर्तुगीजांनी इथले जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांवरती धर्मांतर करण्यासाठी अत्याचार केलेले आहेत. आणि त्या अत्याचार करत असताना त्या इथल्या ज्या स्थानिक जे लोक होती स्थानिक लोक होती तर त्यांनी पेशव्यांकडे ही तक्रार केली की बाबा असं असं होत आहे. तर पेशवे म्हणून आपल्याला नरवीर चिमाजी आप्पा यांचं नाव आपल्याला घ्यावंच लागेल. नरवीर चिमाजी आप्पा यांनी 1737 मध्ये एक वसई मोहीम हातात घेतली. तर त्या वसई मोहिमेत इथल्या आजूबाजूचे सर्व किल्ले परिसर, इथे माहीमचा किल्ला, शिरगावचा किल्ला, केळवे कोट अशी ह्या आजूबाजूच्या परिसरात जे पोर्तुगीजांकडून हे किल्ले आपल्या हातात घेण्यासाठी, आपलं वर्चस्व स्थापित करण्यासाठी ही मोहीम हातात घेतली. तर ही मोहीम हातात घेतल्यानंतर त्यांना जे त्यांचे सरदार आहेत, ज्या सरदारांनी साथ दिली ते गंगाजी नाईक, शंकराजी फडके, बाजी रेटकर आणि अजून बरेचसे असू शकतात आपल्याला ज्यांची नावं माहीत नाही. तर अशा या मातब्बर सरदारांनी वसई मोहिमेत आपलं मोलाचं योगदान दिलं. आणि 1737 मध्ये ऐन पावसाळ्यात एक 2000 मावळ्यांनी हा किल्ला त्याची पुनर्बांधणी केलेली आहे, ज्या आज आपण बघतोय. तर ह्या किल्ल्याचा हा छोटासा इतिहास आहे, जो आपला छोटासा म्हणजे थोडक्यातच माहीत आहे. आता मी तुम्हाला सांगतो आपल्या ह्या संस्थेविषयी किंवा आपल्या ह्या परिवाराविषयी. राजा शिवछत्रपती परिवार ही एक संस्था आहे ज्या संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जवळजवळ 30 जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या 30 जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या 30 किल्ल्यावर प्रत्येक महिन्याला आपली एखादी मोहीम असते एखाद्या परिवाराची. तर हा परिवार कसा स्थापन झाला याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो. 31 जुलै 2014 साली राजा शिवछत्रपती परिवार म्हणून याची स्थापना झाली. तर ह्या परिवाराचे संस्थापक श्री सुनील सूर्यवंशी सर म्हणून सांगलीचे आहेत. ते आज आर्मी रिटायर्ड आहेत. त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की बाबा लोक कुठंतरी ह्या सोशल मीडियाचा कुठंतरी दुरुपयोग करतायत, ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवतायत किंवा चुकीचं काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवतायत. तर आपण ह्याचा कुठेतरी चांगला उपयोग करूया, एक सदुपयोग करूया म्हणून त्यांनी सुरुवातीला राजा शिवछत्रपती असा एक फेसबुक ग्रुप तयार केला. तर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून सुरुवातीला तसे एक 7 ते 8 मावळे जोडले गेले. तर 7 ते 8 मावळ्यांनीशी राजगड पन्हाळगड अशी एक मोहीम झाली त्यांची सुरुवातीची. तर त्या सुरुवातीला ज्या मोहिमेत फक्त 7 ते 8 म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच मावळे होते. आज हा परिवार मला वाटतं जवळजवळ 2,500 ते 3,000 मावळे आणि तितक्याच रणरागिणी सुद्धा आपल्याला खांदा लावून काम करतायत. रणरागिणींचं सुद्धा योगदान आहे. तर ह्या परिवाराशी म्हणजे सांगायचं झालं तर ह्या परिवाराची ह्यामध्ये आपण जेव्हा सहभागी होतो तेव्हा एक त्याची नियमावली आहे. तर ह्या नियमावली म्हणजे नियम काय फारसे वेगळे किंवा काय असे नाही, जे आपल्याला आई वडील सांगत असतात, आपल्याला आपले गुरुजन सांगत असतात तेच नियम आहेत, साधे सरळ. एखादा नियम सांगतो म्हणजे तुम्हाला ह्या परिवारात जेव्हा तुम्ही ह्या व्हॉट्सअपचा जो परिवार आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये सामील होण्यापूर्वी तुम्हाला काही नियम सांगितले जातात की बाबा तुम्ही ह्या परिवारात किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कुठलेही राजकारणी असा किंवा कुठल्याही धर्म, जाती, पंथ, भेद म्हणजे कुठलेही असा तुम्ही त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. तुम्ही इथे आलात, या गडावरती येऊन तुम्ही घाम गाळलात, इथे शिवकार्य केलं म्हणजे तुम्ही आमचेच झालात. बाकी तुम्ही वैयक्तिक आयुष्यात तुमचं कुठल्या पदावर आहात, कुठल्या राजकारणात आहात, कुठल्या पक्षात आहात, त्याच्याशी आपल्या परिवाराला काहीच देणं घेणं नाही आहे. दुसरा अजून एक महत्त्वाचा नियम, या परिवारात जेव्हा आपण सामील होतो तेव्हा आपल्याला ज्या काही आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात तर त्या तुम्ही फक्त तुमच्या मातृभाषेतूनच तुम्हाला त्या व्यक्त करायच्या आहेत. म्हणजे जे काही विचार मांडायचे आहेत, नवीन कल्पना सुचवायच्या आहेत किंवा काही सांगायचं आहे तर ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेतूनच तिथं लिहायचं आहे. तर हे मातृभाषेतूनच का,
इंग्रजीला आपला काही विरोध नाही आहे. आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे इंग्रजी ही काळाची गरज आहे. मला सुद्धा माहीत आहे. आज माझा सुद्धा मुलगा समजा इंग्लिश मिडियममध्येच आज न उद्या शाळेत जाईल. पण इंग्रजी ही काळाची गरज असली तरीसुद्धा मातृभाषा आहे ती कुठंतरी आपण जोपासली पाहिजे. ती कुठंतरी आज थोडीशी दुर्लक्षित होत चालली. ती आपण आपल्यासारख्या तरुणांनी आपल्यासारख्या नवयुवकांनी पुढे येऊन ती जोपासली पाहिजे. त्यासाठी हा उपक्रम आहे आणि आपल्याला अभिमान असावा. आपली मातृभाषा जोपासली जावी म्हणून ते आपण मातृभाषेतूनच ते तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. तिसरा अजून एक महत्त्वाचा नियम, या परिवारात जेव्हा तुम्ही सामील होता तेव्हा तुम्ही वयाने किती मोठे आहात किंवा छोटे आहात त्याच्याशी आपल्याला काहीच नाही आहे. या परिवारात तुम्ही आला तर तुमच्यापेक्षा एखादा छोटा जरी वयाने छोटा मावळा असेल तरी त्याला तुम्ही दादा म्हणूनच अशी हाक मारायची आहे. किंवा एखादी ताई असेल किंवा रणरागिणी असेल तर तिला ताई म्हणूनच तुम्हाला बोलायचं आहे. बाकी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात ती तुमची पत्नी असू शकते, मैत्रीण असू शकते किंवा बहीण असू शकते. ते परिवाराच्या बाहेर परिवारात आल्यानंतर तुम्ही दादा ताई ह्याच नावानं तुम्हाला हाक मारायची. तर आता ह्या किल्ल्यावरती जो हा भवानगड किल्ला ह्या केळवे परिसरात मला वाटतं साधारणतः केळव्यापासून 3 किलोमीटर अंतरावरती हा एक छोटेखानी किल्ला आहे भुईकोट म्हणून. तर ह्या किल्ल्यावरती आपण जवळजवळ 4 वर्ष झाली इथं काम करतोय. 4 वर्षापूर्वी आपल्या पालघर परिवाराची मोहीम चालू होती. मला वाटतं पहिल्या मोहिमेला काहीतरी 15 जण मावळे असतील. आज आपला पण सुद्धा पालघर परिवार सुद्धा एक वाढलेला आहे. आज बरीचशी संख्या आपल्याकडे आहे. आज चांगल्या प्रत्येक महिन्याला आठवड्यातून एखादा रविवार आपण ह्या भवानगड किल्ल्यावरती असतो. तर या भवानगड किल्ल्यावरती एक 4 वर्षापूर्वीची जर परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर तुम्ही बघताय हे आता इकडे बघा, इकडे आहे ना सगळे हे मोकळं झालेलं दिसतंय पूर्ण. म्हणजे तुम्ही पाहू शकताय की बाबा ही तटबंदी आहे, इथे काहीतरी अवशेष असावा, हा चौथरा आहे असं तुम्ही आज डोळ्याने हे बघू शकताय. पण जेव्हा आम्ही 4 वर्षापूर्वी इथं आलो तेव्हा इतकी एकदम गर्दी म्हणजे दाट अशी झाडी होती, कुठलेच अवशेष आपल्याला दिसत नव्हते. मला वाटतं तटबंदी सुद्धा आपल्याला नजरेस थोडीफारच पडत होती. आज आपण संपूर्णतः इकडे जरा बघा, इकडे ही सुद्धा तटबंदी पूर्ण आता तुम्ही मोकळी झालेली बघताय. इकडे सुद्धा सगळं मोकळं झालेलं आहे. आता तुम्हाला एक मिनिट जरा इकडे या. इकडे सुद्धा बघा, आता आपले इकडे मावळे आहेत, हे इकडे काम करतायत. हे मावळे आपले इकडं काम करतात. आपण प्रत्येक महिन्यातून एखादा रविवार म्हणजे आपलं हे आपण ठरवलेलंच आहे की बाबा हा भवानगड आहे, त्याच्या आजूबाजूची तटबंदी आहे ती 10 ते 15 फुटापर्यंत आपला मोकळी करायची आहे. आज तुम्ही पाहताय इकडे खाली पूर्ण एकदम अशी झाडी होती ना की तुम्ही म्हणजे डोळ्याने दिसतच नव्हता की बाबा गडाची ही तटबंदी आहे किंवा कुणाला पाहणाऱ्याला हे समजत सुद्धा नव्हतं. पण आज तुम्ही बघू शकताय आज आपले मावळे इथे राबताना दिसत आहेत. बरं, मावळ्यांबरोबर आज तुम्हाला मला सांगायला एक अभिमान वाटतोय की ह्या आमच्या सर्व ताई आहेत, त्यासुद्धा आपल्यासोबत इथं राबताना बघताय तुम्ही. आपल्या खांद्याला खांदा लावून कामं करतायत, यांचासुद्धा अभिमान आहे. दुसरी गोष्ट अजून एक महत्त्वाची, हे आपले जे बाळ मावळे तुम्ही बघताय, ही छोटी छोटी मुलं आहेत इकडं, तर हे सुद्धा आपल्याला राबतायत. हे का म्हणजे आपण जे आपल्या परिवारामार्फत त्यांच्यावरती जे संस्कार करायला लागलोय किंवा बाबा काहीतरी सांगायला लागलो बाबा हे गड किल्ले आपण का जपले पाहिजे, गड किल्ल्यांचं महत्त्व काय, याचा इतिहास काय, हे आपण आहे ना आजच आपल्या मुलाबाळांवरती आपल्याला रुजवायचं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते किंवा मावळे म्हणजे काय असतात, त्यांनी काय केलं, हे त्यांना आपल्याला आत्ताच सांगायचं. आणि लहान मुलांवरती जर आपण आत्तापासूनच जर संस्कार केले तर मला वाटतं येणारी पिढी या गड किल्ल्याच्या भवितव्यासाठी चांगलं असणार आहे. चला आता तुम्हाला दुसरं दाखवतो. तिकडे जी तटबंदी बघताय तुम्ही ती पूर्ण ढासळलेली होती. आज तिकडे सुद्धा आपलं काम चालू आहे. याच मला वाटतं 10 ते 15 फूट आपण ती वरती तिचं तटबंदी तटबंदी आपण हे केलेली आहे, वरती उतरलेली आहे. पण ती तटबंदी जी आता हा परिसर जो तुम्ही पाहताय बाले किल्ल्याचा परिसर आहे, हा पूर्ण आता मोकळा झालेला पाहतोय बरोबर. आता हे अजून इथे आपल्या थोड्याशा मोहिमा झाल्या म्हणजे 2-4 मोहिमा झाल्या तर आपल्याला हे पूर्ण मोकळं दिसणार आहे. आणि हे मोकळं केल्यानंतर आपलं पुढील उद्दिष्ट आहे जे म्हणजे चौतारा टाईप सगळं दिसतंय ते आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. पण त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा मावळ्यांची गरज आहे. इथे बोलतात ना थोडीशी मेहनत घेणारी मावळे आणि
असे एकदम होतकरू मावळ्यांची आपल्याला गरज आहे। त्यासाठी मी तुम्हाला आव्हान करतो की बाबा जे स्थानिक मावळे आहेत त्यांनी मोठ्या एकदम संख्येने इथं ज्यांना वाटतं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, त्यांनी काय केलंय आणि त्यांच्या कार्याचं ऋण तर आपण फेडू शकत नाही, पण हे गडकिल्ले म्हणून ही जी आठवण उरले शेवटची त्यांच्या स्वरूपात ती कुठंतरी जपली जावी म्हणून तुम्ही मोठ्या संख्येने इथे या। हे जपण्यासाठी तुमचा हातभार लावा आणि हे वैभव जपण्यासाठी असं म्हणत नाही की तुम्ही इथेच या, तुमच्या महाराष्ट्रात तुम्ही कुठेही असा, तुमच्या आजूबाजूला एखादा किल्ला असेल, आजूबाजूचा एखादा किल्ला निवडा, तिथं तुम्ही आजूबाजूच्या किल्ल्यावरती जास्त नाही पण महिन्यातून एखादा रविवार तरी तुम्ही दिलात आणि तिथं जर संवर्धन किंवा स्वच्छता वगैरे ही मोहीम राबवली। सुरुवातीला प्रतिसाद नसतो मिळत, आम्हालाही मिळाला नव्हता, पण आज बराचसा प्रतिसाद मिळतोय, आज लोक जोडली जात आहेत। आज आम्ही इथं 4 वर्ष झाली कामं करतोय, पर्यटक येतात इथे, आमची विचारपूस करतात की बाबा कुठून आलात काय वगैरे, तर बाबा तुम्हाला हे करण्यासाठी शासनाकडून काय अनुदान मिळतं का किंवा कुणी पैसे वगैरे देतं का, तर काही तर असे पण असतात की त्यांना असं समज करून घेतात की बाबा यांना काहीतरी मिळतच असेल म्हणून हे लोक करतात। कारण जे येणारे आहेत ते जरी सारखे येणारे असले का त्यांना असं ते स्वतःच्या मनावरती बेंबून टाकतात की काहीतरी मिळत असावं म्हणून हे करतात, पण तसं काही नाही आहे। आपण जे महाराजांनी आपल्यासाठी केलंय ना ते म्हणजे बोलतात ना ते आपण फेडूच शकत नाही, ते ऋण आपण फेडूच शकत नाही, पण आपण एवढं तर करू शकतो ना की बाबा ही जी त्यांची आठवण उरले ती आपण जपू शकतो आणि ती जपायला पाहिजे। बरं, दुसरी गोष्ट जे हे पर्यटक येतात त्यांना सुद्धा मी एक सांगू इच्छितो की तुम्हाला काहीतरी चांगलं करता येत नसेल ना तर इथे येऊन घाण तरी करू नका, कारण ह्या जागेचं पावित्र्य म्हणजे काय औरच आहे, ते काय सांगू नाही शकत। हे थोडक्यात सांगायचं झालं तर ही आपल्यासाठी एक पंढरीच आहे, ही आपली एक तीर्थक्षेत्र आहेत, ही आपण जपायला पाहिजेत। तर तुम्हाला जर चांगलं करायचं नसेल ना तर इथे येऊन घाण करू नका, एवढी मी तुम्हाला विनंती करतो। बरं, आता आपण ही पाहता हे तटबंदीचं काम चालू आहे इकडं। आता बघा ही तटबंदी आहे, ही पाहताय तुम्ही, ही पूर्ण अगदी ढासळलेली होती, म्हणजे ही आपण तळापासून आता बांधायला आपण एक हाती घेतलंय ते काम। मला वाटतं इथे आपल्या 5-1 मोहिमा झाल्या असतील, 5-1 मोहिमामध्ये थोडीफार ती आपण वरती उचलली आहे त्या तटबंदीवरती आणि अजून आपल्याला बरंचसं काही करायचं आहे की एवढीशी तटबंदी नाही आहे, याच्या पुढे सुद्धा पूर्ण म्हणजे ही पूर्ण बाजूच एकदम ढासळलेली आहे, ती आपण बांधणार आहोत, पण त्यासाठी आपल्याला खूप जास्तीत जास्त संख्येने मावळ्यांची गरज लागणार आहे। तर मी असं आवाहन करतोय ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी कमेंटमध्ये तुमचा संपर्क क्रमांक किंवा तुमचा जिल्हा ठिकाण कुठं राहताय ते सांगा आणि जर खरंच तुम्हाला वाटत असेल की बाबा शिवकार्यासाठी काहीतरी आपण करू शकतोय, काहीतरी केलं पाहिजे तर नक्की तुमचा नंबर द्या, आमचे संपर्क प्रमुख मावळे तुम्हाला संपर्क करतील, नाहीतर खाली आमच्या ही पोस्ट आहे त्याच्या खाली एक संपर्क क्रमांक दिला जाईल, तिथे तुम्ही संपर्क करून आमच्याशी सहभागी होऊ शकता। बरं, आता इकडे तुम्हाला दाखवतो, पुढे इकडे सुद्धा ही पूर्ण तटबंदी ढासळलेलीच आहे, ही सुद्धा आपल्याला येणाऱ्या दिवसात आपला संकल्प आहे की बाबा हे सुद्धा आपल्याला पूर्ण करायचं आहे, पण ते करण्यासाठी हे बघा या मावळ्यांसोबत या आपल्या ताई सुद्धा आज इथं मेहनत घेताना दिसत आहेत आपल्याला, म्हणजे ज्यांना वाटतंय ते का बाबा काहीतरी केलं पाहिजे ते आपोआपच करत आहे आणि ते करायला हवं, कारण आपल्या पूर्वजांचे आपल्या बापदाद्यांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत। बोलतात ना तोंडात घातलेला प्रत्येक घास आणि मोकळ्या हवेत घेतलेला श्वास हा फक्त महाराजांमुळेच आहे, म्हणून त्यांचं ऋण तर आपण फेडू शकत नाही, पण त्यांची जी आठवण उरले शेवटच्या स्वरूपात त्या गडकिल्ल्यांच्या स्वरूपात ती आपल्याला जपायला पाहिजे। आता ही तटबंदी बघताय तुम्ही पूर्ण ढासळलेली आहे, ही तटबंदी पूर्ण ढासळलेली आहे, अगदी खाली 15 ते 20 फुटापर्यंत पूर्ण ती झाडी दिसते, त्या झाडीत अगदी ह्या ज्या तटबंदीचे जे म्हणजे बोलतात ना दगड आहेत, इथले जे हे आहेत साचेबंद दगड ते पूर्ण खालपर्यंत गेलेले आहेत, ते खालपर्यंत आणण्यासाठी जास्तीत जास्त मावळ्यांची गरज आपल्याला आहे, कारण एक दगड पकडला तर मला वाटतं 150 किलोच्या खालती नसणार आहे, त्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने इथं आलात तर आम्हालाही हातभार लागेल, हा शिवकार्यासाठी तुमचाही हातभार लागेल, कारण मला आहे ना बरेचसे जण किंवा असा अनुभव आलेला आहे की बाबा तुम्हाला इथे येऊन मिळतं काय, आम्हाला मिळत काय नाही,
थोडक्यात सांगायचं झालं काय मिळत नाही तर, पण जे बोलतात ना एक मानसिक समाधान आणि काहीतरी केलं यासाठी जी रात्री झोप लागते ना शांत एकदम, ती खूप आमच्यासाठी हे आहे. म्हणजे जे मानसिक समाधान आहे जे इथे येऊन काम केल्याने का मिळतं ते काही औरच आहे. ते त्याचा मोजमाप तुम्ही पैशात वगैरे कशात करू शकत नाही. दुसरी गोष्ट आता बघताय तुम्ही हे मावळे आपल्या इकडे सगळे काम करताना दिसतात. हे पूर्ण हा परिसर आहे हा पूर्ण अगदी झाडाझुडपाने भरलेला होता. म्हणजे इथं काहीच दिसत नव्हतं. आज तुम्ही तो बघताय तो तिथे चौथरा सारखा दिसतोय. आज तिथं काहीतरी अवशेष असावेत. काय एखादा वाडा असू शकतो किंवा धान्य कोठार वगैरे असं काही असू शकतं. आपण फक्त तर्क लावू शकतो. इतिहासकार त्यावरती बोलतील. आपण बोलण्या इतपत आपली हे नाही आहे, अभ्यास नाही तेवढा. पण बघता हे मावळे पूर्ण आपला हा मोकळा करतायत परिसर. बरोबर, येणाऱ्या दिवसात आपलं हे सगळं मोकळं होणारच आहे पूर्ण. आता इकडे बघायला या, इकडे सुद्धा ही तटबंदी ढासळले पूर्ण. या आजूबाजूला आपण बघतोय हे पूर्ण झाडी जी ही मोकळी केलेली दिसते ही आपल्या मावळ्याने केलेली आहे. आज 4 वर्ष झाले आपण इथे काम करतोय. पूर्ण अगदी हे पूर्ण जंगलच होतं. म्हणजे दिसत नव्हतं की बाबा कुठपर्यंत असेल, कुठपर्यंत असे दगड गेले असतील खाली. अजून जे मोकळं केलं त्याच्या पुढे पण अजून असू शकतात. जे पायथ्याचे दगड आहेत, वरचे दगड पूर्ण खाली गेलेले आहेत. आता इकडे या, इकडे सुद्धा आपल्याला तसंच बघायला मिळतंय. तर हे आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्याला करायचं आहे हे सगळं. तर त्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या इकडे आणि आम्हाला हातभार लावा यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय. हा इकडचं सगळं आता गणपतीचं दाखवा इकडे आणि तिथे आपण होतो त्या जागेवरती जाऊया आणि मग संपू आपलं. इकडे हे काम करतात वगैरे, इकडे तटबंदीचं काम चालू आहे. अगदी म्हणजे ज्याला आज तर मला एक अभिमान वाटतोय. आजच्या मोहिमेला एक ठाण्यावरून एक दादा आले आहेत. तर ते थोडेसे बोलतात ना देवाने त्यांना कुठंतरी थोडंफार आपल्याला 2 हात पाय असं सगळं काय दिलेलं आहे. पण त्यांना काहीतरी थोडंसं कमी दिलेलं आहे. म्हणजे ते थोडेसे हाताने अपंग आहेत, पायामध्ये त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पण तरीसुद्धा बोलतात ना एक आवड आहे की बाबा काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी म्हणजे बोलतात आवड असली आपल्याला मार्ग सापडतो आणि सवड पण मिळते. बरं आता बघा इकडे आपण जो पाहतोय हा गड परिसर, इथे सुद्धा आहे ना हा बुरुज पूर्ण एकदम असं झाडीने पूर्ण भरलेला होता. आज आपण सगळं हे मोकळं केलेलं आहे. आता थोडीशी जरा ही वरती झाडं झुडपं दिसत आहेत, पण ते आपण या पुढल्या महिन्यात ते सगळं संपवणार आहोत, सगळं एकदम स्वच्छ करणार आहोत. बरं आता इकडे बघा ही जी आपण बघतोय हे सगळं हे जंगल, तर इकडे सुद्धा या गडाचे अवशेष आहेत. गड इथे ही तटबंदी आहे, पण ते आज हे इकडे झाडे असल्यामुळे आपल्याला आपण बघू नाही शकत. पण इथे हे जे आपले मावळे आहेत ते आज बघा इथे दिवसभरापासून इथे राबतायत. तर येणाऱ्या मोहिमेत आपल्याला हे सुद्धा असंच मोकळं एकदम साफ करायचं आहे. जे आज तुम्ही आतमध्ये जे सगळं बघताय आणि पूर्ण 4 वर्षापूर्वी आहे ना हे सगळं असंच होतं, पूर्ण जंगलच होतं. आज तुम्ही जे तिकडे वरती बघितलं सगळं पूर्ण मोकळं झालेलं ते तशीच परिस्थिती होती. पण आज आता हा जर आपला परिसर झाला त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की बाबा हे फक्त हे 2-4 महिन्यापूर्वीच आहे. तर 4 वर्षात इकडे काय असेल, कारण 4 वर्षापूर्वी इकडं संवर्धन किंवा स्वच्छता हे कुणीही केलेली नाही, हे आपणच इथं सुरुवात केली आहे. चला आता इकडे वरती या जरा, तुम्हाला सांगू इच्छितो. आता हे बघा इकडे सुद्धा काम करतायत. आता दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर या गडावरती आपण 4 वर्षापूर्वी आलात तेव्हा ह्या चढण्यासाठी ह्या पायऱ्या ज्या आपण बघतोय ह्या पायऱ्या ह्या सुद्धा आपणच बनवलेल्या आहेत. म्हणजे इथे पूर्ण माती आणि दगड अस्ताव्यस्त सगळे पडलेले होते, आपणच सगळे हे बनवलेलं आहे. चढण्यासाठी साध्या पायऱ्या पण नव्हत्या. इकडे आपले मावळे काम करताना दिसत आहेत तुम्हाला, बघू शकता तुम्ही. इकडे बघा किती जंगल आहे. म्हणजे अशीच सगळीकडे अशीच परिस्थिती होती. म्हणजे 4 वर्षापूर्वी तर अगदीच एकदम पूर्ण अशी झाडी होती, असं पूर्ण जंगल होतं. आज आपल्याला हे खालपर्यंत जवळजवळ 10 ते 15 फुटापर्यंत आपल्याला जायचं आहे पूर्ण मोकळं करत. तेव्हा आपल्याला काही गडाचे अवशेष असतील, तटबंदी कुठपर्यंत आहे की आपले ह्या तटबंदीचे जे साचेबंद दगड आहेत ते कुठपर्यंत खाली गेले ते आपल्याला सापडतील आणि मग आपण हे तटबंदीचं काम हातात घेऊ.
पण त्यासाठी कसं एकट्याचं काम नाही, मोठ्यात मोठ्या संख्येनं आपल्याला उपस्थिती इथे दाखवली पाहिजे आणि या शिवकार्यासाठी आपल्याला हातभार लावला पाहिजे. आता यावा इकडे या. आता मी तुम्हाला सांगतो की ज्या दादांचा मी तुम्हाला उल्लेख केला मगाशी की बाबा ते थोडेसे कुठंतरी देवाने त्यांच्यात कमतरता दिलेली आहे, पण त्यांच्या मनामध्ये जी इच्छा आहे जे काम करण्याची किंवा ह्या गडापर्यंत येण्याची ही काही औरच आहे. तर खरोखर माझ्यासोबत संपूर्ण परिवाराला आणि या संपूर्ण मावळ्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे. जे अगदीच घरात बसतात, ते फक्त डोक्यावरती चंद्रकोर लावतात, महाराजांचा वॉलपेपर ठेवतात, त्यांना मी सांगू इच्छितो की बाबा ह्या अशा व्यक्तींकडून, अशा मावळ्यांकडून तुम्ही खरोखर काहीतरी शिकलं पाहिजे. तर आता त्यांच्याच तोंडून त्यांची प्रतिक्रिया थोडी तुम्ही ऐका. ते काय करत होते आणि आज त्यांना आल्यावर इकडे कसं वाटलं ते तुम्हाला सांगतील 1-2 मिनिटात. नमस्कार, मी अमित देसाई. मी राजर्षी छत्रपती परिवारात पहिल्यांदा मोहीमला आलो आहे. तर ह्या मोहीमला मी जेव्हा आलो आज पहिल्यांदा, तेव्हा मला असं वाटलं की किल्ल्यांवरती साफसफाईचं मोहीम जी करतात ही करायला पाहिजे प्रत्येक किल्ल्यांवरती, फक्त ह्याच किल्ल्यांवरती नाही. कारण मी भरपूर किल्ले फिरलो आहे, फक्त फिरलो आहे, पण ही मोहीम जी मी बघतोय की एवढे जे मावळे आहेत ते हे करतायत, मेहनत करतायत साफसफाई करण्यासाठी, असं कोण करत नाही. ही प्रत्येकाने करायला पाहिजे, प्रत्येक मावळ्याने. आणि हे आपल्याला स्वतःला समजायला पाहिजे की बाबा किल्ले म्हणजे एक काय आहे, महाराजांचं एक किल्ले म्हणजे काय होतं इतिहास, प्रत्येकाला समजला पाहिजे. एवढंच मी माझे 2 शब्द बोलतो आणि वाक्य संपवतो. धन्यवाद दादा. तर तुम्ही आज ऐकलं त्यांच्या तोंडून की त्यांनी बरेचसे गडकिल्ले फिरले, पण ह्या गडकिल्ल्यावरती हे स्वच्छता काम चालतं वगैरे हे त्यांनी आज पहिल्यांदा बघितलंय. तर म्हणजे बोलतात ना की आपण कुठंतरी कमी पडतोय. नुसते गडकिल्ले पाहणे किंवा ट्रेकिंग करणे हाच एक उद्देश डोळ्यासमोर ठेवू नका. तर गडकिल्ले तुम्ही ट्रेक करा, त्याच्यातून माहिती मिळवा, त्याचा इतिहास जाणून घ्या, पण त्याच्याबरोबर त्याचं संवर्धन सुद्धा करा. आज एखादा कुठली तटबंदी ढासळली, एखादा तुम्ही महादरवाजा बघताय ते कुठेतरी त्याला तडा गेले किंवा तिथं आपण काय करू शकतो, काय व्हायला पाहिजे. आज तुम्ही हे बघताय बघा, आता हे इथं हा जो गडाचा मेन हे प्रवेशद्वार आहे, पण आज इथं फक्त हे चौथरा म्हणून राहिलेला आहे शिल्लक. ह्याचे काय अवशेष असे काय आपण फक्त एक अंदाज लावू शकतो. इतिहासकारच सांगू शकतात की हे किती उंचापर्यंत असेल किंवा कसा असेल वगैरे, या बऱ्याचशा गोष्टी वरती. तर माझं ह्या महाराष्ट्रातील सर्व मावळ्यांना म्हणजे हे आहे एक आव्हान करतो मी की बाबा नुसतं गडकिल्ल्यावरती येऊन नुसतं फिरू नका, संवर्धन सुद्धा करा. संवर्धनासाठी आपलं योगदान द्या. इथेच द्या असं मी परत एकदा तुम्हाला सांगतो, इथेच द्या असं म्हणणार नाही. तुम्ही कुठेही असाल, तुमच्या जवळपास एखादा कुठलाही किल्ला असेल तर तिथे येऊन तुम्ही तुमचं योगदान द्या. आता माझं जर वैयक्तिक सांगायचं झालं तर मी ह्या परिवारात कसं जोडला गेलो, मी सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडला गेलो. आणि ह्या परिवारात जोडण्यापूर्वी म्हणजे फक्त मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, पण शिवभक्ती म्हणजे आपली काय होती, शिवकार्य म्हणजे काय ह्याच्याविषयी पुसटशी पण कल्पना नव्हती. आपल्याला फक्त एवढंच माहित होतं की माथ्यावरती चंद्रकोर लावायची, गळ्यामध्ये माळ घालायची आणि फेसबुकला एखादा फोटो शेअर करायचा किंवा कुणी ओरडलं छत्रपती शिवाजी महाराज की तर मागून जय म्हणायचं, एवढीच आपली शिवभक्ती होती. तर ही शिवभक्ती नाही, हे सुद्धा करा. पण ह्याच्यासोबत हे महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी सुद्धा तुम्ही काहीतरी तुमचं योगदान द्या. ही गडकिल्ले ही आपली तीर्थक्षेत्र आहेत, इथं महाराजांची पावलं पडली आहेत, इथल्या आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलंय. तर ही संपत्ती मला वाटतं या महाराष्ट्रात जे वैभव आहे ते ह्या देशभरात किंवा जगभरात सुद्धा जेवढे किल्ले आणि जे काही इतिहास पराक्रम इथं घडलाय तो मला वाटतं जगभरात कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तर आपण पुण्यवान आहोत की इथे म्हणजे जगाने आदर्श घ्यावा, संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा, जगाने संपूर्ण त्यांच्या ह्याच्यातून शिकावं असं व्यक्तिमत्व इथं घडलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, छत्रपती संभाजी महाराज म्हणा, अजून बरेचसे मावळे वगैरे इथं घडले, त्याने आपलं योगदान दिलंय. तर त्यांच्या गडकिल्ल्यांसाठी
तुम्ही योगदान द्या. आज शेवटच्या स्वरूपात हे गड किल्ले तुम्ही पाहताय ते आज शेवटच्या घटका मोजत आहेत. तर इथं जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आहे ना शिवकार्यासाठी तुम्ही योगदान द्या. असं म्हणणार नाही की तुम्ही घरचा कामधंदा सोडून या, तुमची नोकरी धंदा हे करून या, तुमचं ते पण सांभाळा, प्रपंच सांभाळा, पण महिन्यातून एक रविवार तरी आपण देऊ शकतो. जर तुम्ही मनात ठरवलं की बाबा मला महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी काहीतरी करायचंय तर तुम्ही मला वाटतं एक रविवार तरी देऊ शकता. आज आम्ही स्वखर्चातून आमची सर्व प्रपंच सांभाळून आम्ही इथं महिन्यातून एकदा येत असतो. आणि हा एक रविवार म्हणजे तसं ठरवलेलंच असतं की बाबा एक रविवार तुम्हाला गडकिल्ल्यावरती कुठेतरी द्यायचंच आहे. तर एवढंच बोलून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जिथे कुठे असाल तिथे तुम्ही गड संवर्धन करा, ही महाराष्ट्राचं वैभव जपा, ते संवर्धन करा. आणि दुसरी गोष्ट, हा इतिहास हा जो आपला ठेवा आहे हा लहान मुलांपर्यंत तुम्ही पोचवा. आतापासूनच जर तो पोचवलात तर येणारी पिढी नक्कीच ह्या गड किल्ल्यांच्या भवितव्यासाठी काहीतरी करील आणि हे वैभव आहे तसं जपलं जाईल. अन्यथा काय अवस्था होईल हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. म्हणून जे हे वैभव आपल्याला लाभलंय, आपल्या बापजाद्यांची पुण्याई आहे, ही जपा. एवढंच मी तुम्हाला आवाहन करतो आणि इथेच थांबतो. जय शिवराय. जय शिवराय. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.